झी 24 तास एक पाऊल पुढे। जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणून 9/11चा दहशतवादी हल्ला ओळखला जातो। दहशतवादाच्या विरोधात युद्ध छेडणाऱ्या अमेरिकेचे पाय इराक अफगाणिस्तानमध्ये आणखी रुतत गेलेले आहेत आणि दहशतवाद नावाचा अजगर गेल्या 11 वर्षात फुगतच गेलेला आहे। गेल्या 11 वर्षात जगभरामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढच झालेली आहे। 2008ला आलेली जागतिक मंदी सुद्धा या युद्धाचा एक अप्रत्यक्ष परिणाम म्हणावा लागेल। अमेरिकेला अद्दल घडवण्यासाठी जंग पछाडणाऱ्या अल कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेननं इंधनानं भरलेलं प्रवासी विमान अमेरिकेच्या मुख्य ठिकाणी धडकवण्याची योजना आखली। काटेकोरपणे योजनेला आकारणी देत प्रवासी विमानांचं अपहरण करत आपला बेत त्यानं तडीस नेला। अमेरिकेचा मानबिंदू असलेले ट्विन टॉवर उद्ध्वस्त केले आणि लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटागॉनवर विमान धडकवत अमेरिकेच्या बर्मावर घाव घातला। तेव्हा थैथयाट करत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर यांनी दहशतवादाच्या विरोधात जागतिक लढाई सुरू करत असल्याचं घोषित केलं। जो आमच्या बाजूने नाही तो दहशतवाद्यांबरोबर आहे अशी स्वतःला हवी तशी जगाची विभागणी त्यांनी करून टाकली। इराककडे अण्वस्त्र असल्याचा कांगावा करत तेल संपन्न इराक आपल्या टाचेखाली आणला। त्यानंतर ओसामा बिन लादेनचं वास्तव्य असलेल्या अफगाणिस्तानवर हल्ला केला। मात्र दोन्ही देश जिंकले तरी तिथल्या लोकांची मनं काही अमेरिका जिंकू शकली नाही। तिथल्या दहशतवाद्यांचा, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नागरिकांचा, उग्रवादी विचारांच्या लोकांचा विरोध विविध प्रकारे अमेरिका आज तागायत सहन करतेय। इराक अजूनही अस्थिर असून अफगाणिस्तानमध्ये तर राजधानी काबूलच्या बाहेर फक्त तालिबान्यांची सत्ता आहे। त्यातच पाकिस्तानमधील तालिबानी कट्टरपंथीय गटांच्या दहशतवादी हल्ल्यानं पाकिस्तान अस्थिर झालाय। अमेरिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या देशांनाही हल्ले सहन करावे लागलेत। मुस्लिम देशातील कट्टरपंथीय अधिक आक्रमक झालेत। म्हणूनच भारत, पाकिस्तान, इंग्लंड, स्पेन या देशांसह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत, होत आहेत। अफगाणिस्तानमध्ये अजूनही तालिबान नावाचा भस्मासूर अमेरिकेच्या मानगुटीवर कायमचा बसलाय। दहशतवादाविरोधातल्या युद्धात गेल्या 11 वर्षात अमेरिकेनं प्रचंड पैसा ओतला। म्हणूनच की काय स्वतःच्याच देशात डुबणाऱ्या बँकांना अमेरिकेला वाचवता आलं नाही आणि 2008 नंतर अमेरिकेला जागतिक मंदीला सामोरं जावं लागलं। भविष्यातलं चीनचं आव्हान लक्षात घेता अमेरिकेनं स्वतःचं 60% बलाढ्य नौदल चीनच्या भागात हलवण्याचा निर्णय घेतलाय। यावरूनच चीनचा केवढा धसका अमेरिकेनं घेतलाय हे स्पष्ट होत आहे। थोडक्यात 9/11 हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण होत असताना दहशतवादाची टांगती तलवार जगावर असून मंदीच्या तडाख्यातून अनेक देशांना बाहेर पडायचंय। आता बलाढ्य अंकल सॅमला चीनच्या ड्रॅगनचा सामना करावा लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।